नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, AI, डीपफेक आणि सायबर हल्ले ही नावं आता आपल्या रोजच्या आयुष्यात नव्याने घुसत चालली आहेत। पण ही केवळ नावं नाहीत, यामागे दडलेला आहे एक मोठा धोका आणि तो धोका येत्या काही वर्षात किती भयंकर रूप धारण करणार आहे याचा इशारा दिलेला आहे तज्ञांनी। PI लॅब्स या सायबर सुरक्षा स्टार्टअपचे संस्थापक अंकुश तिवारी सांगतात की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा वापर सध्या जितका चांगल्या गोष्टींसाठी होतो आहे तितकाच किंवा कदाचित अधिक प्रमाणात तो गैरवापरासाठी देखील होत आहे। AIच्या सहाय्याने बनवलेले डीपफेक व्हिडिओ, आवाज आणि बनावट डॉक्युमेंट्स आता इतके वास्तविक दिसतात की सामान्य माणसाला त्यातला फरक ओळखणं जवळपास अशक्यच झालं आहे। तज्ञांचा अंदाज आहे की 2028 पर्यंत सुमारे 40% सायबर हल्ले हे डीपफेक आणि सोशल इंजिनिअरवर आधारित असणार आहेत। म्हणजेच काय, तुमचं बॉस सारखं वाटणारं कॉल येईल पण तो खरा नसणार। एखाद्या ईमेलमध्ये बनावट चेहरा, बनावट सिग्नेचर आणि पैसे ट्रान्सफर करायला सांगणारं ईमेल येतील। हे केवळ शक्यता नाही तर वास्तव घडत चालणार आहे। या धोक्याला थोपवण्यासाठी तज्ञांनी सल्ला दिला आहे की संस्थांनी आणि कंपन्यांनी AI स्पेसिफिक डीपफेक डिटेक्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करावी। जेव्हा एखादा व्हिडिओ, फोटो किंवा दस्तऐवज सिस्टीममध्ये अपलोड होतो तेव्हा लगेचच तो बनावट आहे की नाही हे ओळखण्याची क्षमता अशा प्रणालींमध्ये असायला हवी। हे फक्त कंपन्यांसाठीच नाही तर सरकार, बँका, शाळा, अगदी प्रत्येक डिजिटल यंत्रणेसाठी अत्यावश्यक आहे। तंत्रज्ञानाची प्रगती जितकी वेगवान तितकीच आपली जाणीव, जागरूकता आणि सावधगिरी आवश्यक आहे। अनोळखी फोन कॉल्सला बळी पडू नका। लिंकवर क्लिक करण्याआधी नीट तपासून घ्या। कोणत्याही माहितीची खातरजमा न करता तिचा प्रसार करू नका। AI ही क्रांती आहे पण ती शस्त्रही ठरू शकते। डीपफेक हे फक्त विनोदी व्हिडिओ तयार करण्याचं माध्यम नाही, ते सायबर हल्ल्याचं एक घातक रूप देखील घेतंय। म्हणूनच संस्था असोत वा सामान्य नागरिक, सतर्क राहणं, सुरक्षित राहणं, सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं आणि तंत्रज्ञानाच्या वापरात जागरूकता बाळगणं ही काळाची गरज आहे। तुमचं यावर काय मत आहे? डीपफेक आणि AIचा अनुभव तुम्ही घेतला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। सुरक्षित रहा, सजग रहा।